चॅनलच्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राइब बटन आणि बेल आयकॉनवरती। प्लीज सबस्क्राइब माय चॅनल। शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक स्पेशल रेसिपी आहे जी उपवासासाठी अतिशय योग्य आहे। आज आपण बनवणार आहोत रताळाचे कटलेट्स, म्हणजे स्वीट पोटॅटोचे कटलेट्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी एक मोठं रताळ होतं, त्याचे काप करून मी 3 ते 4 शिट्ट्या करून चांगलं उकडून घेतलेलं आहे। इकडे अजून साल काढलेलं नाहीये। एक रताळ शिजवून घेतलेला आहे कुकरला। त्याच्यानंतर इकडे मी उपासाच्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये वरीचा तांदूळ, त्याच्यानंतर शिंगाडा पीठ, आणखीन साबुदाण्याचं पीठ असं एकत्र पीठ आहे। तर तुम्ही हे पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही आपल्याकडे जी घरी वरी असते ते वरी थोडीशी गरम करून कढईमध्ये त्याचं मिक्सरवरून बारीक पीठ करून घेऊ शकता। त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे 3 ते 4 चमचे। चवीसाठी अर्ध्या लिंबूचा रस घेतलेला आहे। त्याच्यानंतर आलं आणि मिरचीची इकडे पेस्ट घेतलेली आहे, साधारण 1-1.5 चमचा आहे, चवीनुसार घालायचे आपण ते। त्याच्यानंतर 1 मोठा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। जर कोथिंबीर तुमच्याकडे उपासाला चालत असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता, आणि चालत नसेल तर नाही घातली तरी चालेल, ऑप्शनल आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याची साल काढून घेऊया। शिजलेले आहेत छान। इकडे स्मॅशरने आपण स्मॅश करून घ्यायचे रताळ। रताळ शिजवण्या अगोदर त्याचे दोन्हीकडचे टोक चिरून घ्यायचे आणि जिभेने चाटून तुकडा एक चव करून बघायचा, कारण कडू तर नाहीये ना। कारण जी जमिनीमध्ये खाली आतमध्ये येतात जे वेलवर्गीय असतात भाज्या किंवा ते कडवट असण्याची शक्यता असते। काकडी, कारलं वगैरे। कारलं कडूच असतं, पण काकडी किंवा दुधी भोपळा वगैरे कडू असू शकतो, दोडका। तशाच प्रमाणे हे जे आहे रताळ पण कडवट असण्याची शक्यता असते, त्यामुळे टेस्ट करून बघावी। आपण स्मॅश करून घेतलेलं आहे थोडंसं। आता त्याच्यामध्ये आपण आलं आणि मिरचीची पेस्ट घालूया, जिरा पावडर घालूया, शेंगदाण्याचं कूट, उपासाची भाजणी जी आहे त्याचे 1-2 चमचे आधी घालून बघूया। त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे, लिंबूचा रस आणि कोथिंबीर। सगळे जिन्नस एकत्र करून चांगले मिक्स करायचं आहे सगळं। मिश्रण पातळ होतं असं जर वाटलं तर अजून थोडंसं त्याच्यामध्ये आपण पीठ घालूया। मस्त गोळा तयार झालेला आहे कटलेटसाठी। इकडे मी तूप घेतलेलं आहे। रेसिपी आपली उपासासाठी आहे, त्याच्यामुळे ह्याला तूप लावायचं चांगलं।
लावल्यानंतर हाताला पण छान तूप लावायचं आणि कटलेट्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने इकडे कटलेट्स करून घेतलेले आहेत शॅलो फ्राय करण्यासाठी. मस्त छान गोल आणि मऊस एकदम पातळ असे झालेले नाही आहेत, छान झालेले आहेत. आपण आता गॅसवर कढई ठेवून हे शॅलो फ्राय करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. एक 4 चमचे तेल घेतलेलं आहे शॅलो फ्राय करण्यासाठी. आणि आपण हे आपले कटलेट्स आहेत ते याच्यामध्ये घालणार आहोत. एका साईडने कटलेट्स आपले चांगले झालेले शॅलो फ्राय. साईड चेंज करायची. दोन्ही बाजूने मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचे. तुम्ही जर माझे चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि आजपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या नवीन ज्या रेसिपीज मी अपलोड करत असते त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि त्याचे नोटिफिकेशन्स येत राहतील तुम्हाला आणि तुम्ही त्या रेसिपी पाहू शकता. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. ही उपासाची रेसिपी आहेत आणि अजून काही बऱ्याच रेसिपीज आहेत उपासाच्या. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकते, त्याही तुम्ही नक्की पहा. अशा पद्धतीने आपल्या दुसऱ्या बाजूनेही कटलेट आपले शॅलो फ्राय झालेले आहेत. मस्त पाहू शकता तुम्ही. काढून घेऊया. आणि अशा पद्धतीने राहिलेले सगळे कटलेट्स आपण शॅलो फ्राय करूया. आपल्या इकडे रताळ्याचे कटलेट्स तयार झालेले आहेत जे उपासाला आपण खाऊ शकतो. मगाशी सांगायची गोष्ट विसरली. तेल वापरलं म्हणजे मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे. उपासाला शेंगदाणा तेल किंवा तुम्ही तुपामध्ये हे फ्राय करू शकता, शॅलो फ्राय करू शकता. छान मस्त टेस्टी आणि कुरकुरीत होतात आणि हेल्दी रेसिपी आहे. लहान मुलांना पण आवडते आणि साबुदाणा खिचडी किंवा बाकीच्या इतर उपासाच्या पदार्थांपेक्षा हा वेगळा पदार्थ आहे. महाशिवरात्रीला आपण एन्जॉय करू शकतो. तर ही रेसिपी नक्की करून पहा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.